वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी माझ्यापेक्षाही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व मान्यवर मंडळी आणि संपूर्ण शिक्षक आणि मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे. मी आपला जास्त वेळ न घेता सरांना शुभेच्छा देणार आहे. आणि तसं जर पाहिलं तर सरांचा 365 दिवस आमच्या प्रेमाचा वर्ष होत असतो आणि जे काही त्यांचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व जर आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, सरांचं नाव आज अग्रेसर आहे. त्याचं एक त्यामागचं एक कारण म्हणजे आई आणि बाबा आपण दोघांनी मागच्या जन्मी चांगलं खूप पुण्याचं काम केलं, त्यावेळी असे चिरंजीव आपल्या पोटी आले, हे कोणाच्याही नशिबात नाही. अशा प्रकारचं काम आज त्यांचं आहे. आज त्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण जे काही आपल्या तिन्ही शाखा आहेत या शाखेच्या माध्यमातून पूर्ण विद्यार्थी जे काही आपली जी काही ज्ञानगंगा आहे ती घरोघरी जाते आणि ज्ञानगंगा घरोघरी जाऊन त्या जे काही आपण कमी फीस मध्ये याच्यामध्ये आज जिल्हास्तरीय जे काही शिक्षण असतं ते आज आपण ग्रामीण भागामध्ये देत आहे. याच्यातच मोठं आपलं कर्तृत्व दिसून आलेलं आहे. कारण की कमी फीस मध्ये अत्यंत दर्जेदार शिक्षण देण्याची कल्पना ही आपण मांडली. आज आपल्या शाळेचं नाव जर बघितलं तर महाराष्ट्र लेवलला देखील गेलेलं आहे पूर्ण प्रकारामध्ये. आणि अशाच प्रकारचं आपलं नाव, शाळेचं नाव हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक दिवस आपल्या भारत देशामध्ये देखील झळकेल अशी मी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्या आपण आई वडिलांचं संत राष्ट्राची आणि देशाची सेवा घडेल अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला भावी आयुष्यासाठी यज्ञ कुंडातील अग्निज्वालाचं सौंदर्य आणि सामर्थ्य जे प्रेमळ होऊन आज्ञापालन करतं, दूरवर पोहोचणारी इच्छाशक्ती, लहान थोरामध्ये ईश्वराला पाहण्याची दृष्टी, हे सर्व हे आपल्याला पांडुरंगाने द्यावं. जे आम्हाला कधी पाहायला नाही कळलं, ऐकायला नाही, ते सर्व आपल्याला पांडुरंगाने द्यावं अशी मी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा आमच्या नवभारत विद्यालयाच्या स्टाफ आणि माननीय मुख्याध्यापकांच्या वतीने आणि संचालक मंडळाच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद.